तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. आणि आता सकाळी नाश्ता पाणी वगैरे सगळं करून झालं आहे. आता आलं आशुतोष आणि आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे गाडी रिपेअर करायला. फॅन बंद करतो आवाज. तर आता आम्ही निघालो गाडी रिपेअर करायला. बुलेट ही त्याची मी बॅग घेतली आहे, चार्जर घेतला, सगळं घेतलं. गोळ्या घ्यायच्यात मेन गोळ्या पण घ्यायची आहेत. अँड एव्हरीथिंग डन. लेट्स गो. तर आता आम्ही निघालोय टिंगरेनगर लेन नंबर 7 मध्ये मुंबईत जाणार. तर आवाज ऐकत थोडा रफ येत असेल कारण मी मोबाईलवर शूट करतोय. वाटायला हार्ली डेव्हिडसन असं वाटतं हार्ली डेव्हिडसन चांगली आहे. आशुतोषला हार्ली डेव्हिडसन आवडते. मेन म्हणजे भावा हार्ली डेव्हिडसन मेंटेनन्स बघशील ना येड होशील. मेंटेनन्स किती त्याचे नाही का 7 आणि 8 लायनर महिन्याचा पगार असा एका दिवसात गाडी में भी झोले. 20 लाखाची गाडी आहे. एवढ्या लॉंग टूरला काय तू बसने जाणार आहेस का? भाऊ ट्रेनने जातात लोक, प्लेनने जातात. अरे मग त्यांना अकलं नाही कारण त्यांना मजा नाही माहिती अशी टुरिंग मध्ये. ती जी मजा असते ना भाई त्यांना नाही कळत. हे लोकांना नाही कळत. हा हँडल लावणार आहे. हा हँडल दादा स्वतः बनवतो ना? म्हणजे तुझा कस्टम युडी कस्टम सॉरी युडी कस्टम ना. हेच उमेश दादा नाही यार. माझा ऑलरेडी पण गाडी बनवलेला आणि त्याचा पण व्हिडिओ आहे. कोण मी? हा जॅकेट वगैरे आहे ना. हेल्मेट माझं ते थंडरबर्ड. हा कुठलं ते कुठलं ते ह्याचं हेल्मेट कुठलं आहे रे? स्टडचं थंडरबर्ड. त्याच्यावर थंडरबर्ड लिहिलं ते तेव्हा आलं ना तेव्हा घेतलेलं. आणि त्याच्या अगोदर रॉयल एनफिल्डचं होतं ते छोटंवालं नाही का फक्त वरती असतं ते वालं. काय खाली नाही डुकाटीचे भिकारी. मगाटी म्हणजे बॉम्बे शॉपरच आहे ना. हा राईट ते एवढ्या त्याने काय होतं तुझा अंगठा आपलं जे पोटा ते हा आणि ते मागचं जे पायाला हे असतं ना चरबी हा तुटत नाही पडली. ओके. तुझ्याकडे तर अख्खे घेर असणार ना? गेअर असेल आम्ही अलाउड नाही करत. हां अलाउड नाही करत. गेअर इज इम्पॉर्टंट. गेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर राईड. हेल्मेट आपलं आरशे काहीच नाही ना, फक्त पॉकेट आणि ती मागची बेरिंग आणि पॉकेट. बेरिंग आणि पॉकेट आणायचं मेन म्हणजे. हँडल तर ये बॉय असं टायर चाक नाही टायर असं टायर घ्यायचं आहे. हँडल हे आपलं आहे. परत दोनदा बोललो दात पाहिलं होतं कलर माझा पण कलर आता नाही तुझे झालं का? काय झालं ते व्हिडिओ ते ह्याचं काय झालं तेव्हापासूनच आहे. मॅकविल लॉंगला नाही ह्याच्यात फरक आहे. नाही गरम झाले तुटून झाले. मॅकविल जास्त गरम झाले तुटून झालं. पण ही मॅकविल कधीपासून आहे माहिती आहे का दादा? नाही म्हणलं तरी 2006ला केली ती तेव्हापासून तशीच आहे ती. पेंटिंग आता केली ना? हा पेंटिंग आता केली सगळी. काय सर ऑफ रोडिंग सगळे ऍक्टिव्ह मध्ये त्यासाठी तू नाही स्वस्तमध्ये बाईक घे. एक इलेक्ट्रा घे, असं इंजन घे इलेक्ट्रामध्ये. कुठलं पासिंग झालं फक्त आपलं मुंबई पण तुला आवड आहे म्हणून. मला आवड म्हणजे मला ॲक्च्युली मी बघायला गेलं तर हिमालयनच. कारण मी आहे ना पहिल्यापासून माझं एड होतं. एक तर हिमालयन नाही तर BMW 310 तिथं. कारण ती तेव्हा स्वस्त झालती ना 3 लाखाला काहीतरी झालती. आणि तेव्हा अरे हो खरं अरे ह्यानी घेतलेली काय त्याचं नाव आपला कॉलेजमधला. सो कसं आहे हँडल?
1 लिटर 40 4 स्ट्रोक इंजिन ऑइल मेन म्हणजे एवढं बुलबुलाय नाही सध्या तरी हिचा बुल झालाय सगळं उतरवलंय मेन म्हणजे त्याचा प्रॉब्लेम रायनॉक्सची ब्रँडिंग आहे त्याला तेच म्हणतोय ही एक गाडी आय गेस हा गाडीवाला आमच्यासोबत जर सॅटर्डेला मी चाललोय ना राईडला तिकडे असणार टायर घ्यायचा आता तो लेजेंडरी माणूस आहे म्हणजे तुझ्यासारखा इन शॉर्ट आता गाडी एवढी खोलली आहे आणि हे सगळं जे घाण आहे ना ते बघा एवढं घाण कधीपासून आहे तेव्हा जेव्हापासून गाडी बनवली आहे तेव्हापासून तशीच आहे एक 10-15 वर्ष झालं घाणमुळे ॲक्च्युली तो प्रॉब्लेम होतो रे बाकी काय नाही एक R15 ला सायलेन्सर लावलाय आवाज तर कसा येतोय मला बॅटमॅनची गाडी बॅटमॅनची गाडी आता चेन्स पॉकेट आणायचं हे आणि रिंग चेन्स पॉकेट चेन्स पॉकेट स्प्रॉकेट हा बघ त्या दादा तो तोच प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम हा एक नंबर जीभ लडखडती माझी जीभ लडखडती नाही तुझी जिंदगी लडखडली सध्या तरी किती क्लॅरिफिकेशन देतोय तोतल्या लोकांसाठी विषय आहे का भावा मग तुमच्यासारखे क्लिअर बोलणाऱ्या माणसं आमची फिलिंग काय कळणार आहे बरोबर ते कळणारच नाही कधी ते शब्द माकडे तिकडे आलेले कळणारच मला परत 2006 ते 2011 पर्यंत मी चेन्नईला होतो कुठलं काम करायचं फॅक्टरीमध्ये कंपनी हेच रॉयल एनफिल्डच दादा भरपूर शिकला बेसिकली इन शॉर्ट हार्ट मधून हाताने करतात ना पूर्ण हा हे सगळं NS8 म्हणून कॅम्पमध्ये NS8 म्हणून त्याने हा हे ना हा पुण्यामध्ये एकच अख्ख्या तोच एक बादशाह आहे आणि त्याचा भाई जे बी नाही तो जो स्टॅक 15 मिनिटात आहे ना टाकी माझ्याकडे स्ट्रायपिंग हा आणि त्याला एवढा बरं जबरदस्त आहे भाई हात किती स्टेबल असेल स्टेबल भाई तू बघशील ना त्याचा बाप आता हाईट दिसतच नाही त्याचा बाप होता NS8 बापाच्याच नावाने दुकान बी 8 स्वतःमध्ये अरे मी काय बोललो तुला त्याच्याकडून करून घेतलं तो तिकडचं आहे ज्यांनी बघितलं तो फिदा होणार त्या स्ट्रायपिंग एक नंबर आहे हां आता आज आधीच फोन केलं हा फोन करेल नानापेठेत जायचं नानापेठेतून सामान घ्यायचं इकडे यायचं मग मी कामाला सुरुवात करेल हा दादा इकडे काम करेल तुझं काम किती वाजता आहे 6-7 वाजता टाईम आहे आपल्याकडे भरपूर आणि उन्हाने डोळे माझे फुल लतपतीत व्हायला लागले माहीत नाही पण यार कॅमेरा बंद पडायला लागला आता मी एवढं चांगलं गाडीचं हे केलं रिव्ह्यू दिला पण गाडीचा रिव्ह्यूच नाही आलं याला एक नंबर लेट्स गो टू नानापेठ अभी नानापेठ डायरेक्ट शू म्हणतात आता आपण कुठं चाललोय नानापेठ अरे बाईकची क्वालिटी लय भारी म्हणजे का कारण या माईकमध्ये आहे ना गाईज तिकडं आम्ही पकडतो या माईकमध्ये आय मीन आपल्याला आता लोक बघतील आणि असं येडे नको समजायला समजू आणि या माईकमध्ये स्क्रीन कुठून जायचं का सरळ जाऊ जायचं आहे कुठं जायचं आहे तुला आपल्याला जायचं पेठेत आणि पेठेतून इथं येऊन परत काम करायचं मग काम केल्यानंतर त्याचं काम करायचं त्यानंतर बीडला स्कायवर इथं 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 काम किती होईल ना पैसा किती लागेल त्याच्यावर डिपेंड आहे भावा आपापल्या घरी जायचं का 2 रात्रीची झोप आणि 1 तासाचं काम place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place, see. Cause everybody wanna tell you bad things, what could go wrong, what fame brings. But success is a finicky thing, and if you राहिलं यार शिट ते साफ केलं ना पूर्ण फोटो काढले का तू हा ये बात फोटो असे काढलेत बघ हे कसं आहे आत्ताचं हा हे आता बघ ये दिसतंय का पहिले कसं होतं
पहिलं फुल काळं कोळं झालं इकडे हे वालं ना. आणि ह्यांनी हे झाल्यानंतर पूर्ण चकाचक. भाई थँक्स यू. हा दादाने पण काम केलं आहे, दादाने पण काम केलं फुल ऑन, एकदम भारी काम, आवडलं आपल्याला. फोटो पण भारी काढला, फोटोग्राफी करून टाक. पाठवून ठेवतो. हो मला व्हॉट्सअपवर हाय करतो. गाडीचं तर काम झालं आता मस्तपैकी. एक टेस्ट ड्राईव्ह पण करून आलं, पण आता परत जाईल. तर भाई एकदम रिजनेबल रेट, सगळं हँडल पण एक नंबर बसून दिला, सगळं करून दिलं. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर गाईज इकडे या प्लीज. फटाफट रेडी होऊन निघायचं आहे, कारण उद्या पण मिरर आणायला जायचं. मेन म्हणजे काय का नाही भाई, मेन मिरर राहिले, कारण मिरर नसले तर मग पाठ लागणार. कॅमेरा ठेवतो, कॅमेरा नंतर घरी गेल्यावर डायरेक्ट मोटो व्लॉगिंग सुरू करू. ओके सो आता आपण नानापेठेत केली आहे एंट्री. म्हणजे सो मला एकतर 2 जागेवर जायचं आहे. एक म्हणजे जय भारतवाला आणि दुसरा आहे श्री द रॉयल एनफील्ड ओरिजिनल पार्ट्स सप्लायर, आय मीन डीलर. तर आपण त्याच्याकडं जाऊयात, कारण तो आहे आय गेस रविवार पेठेत. इथं थोडं अवघड जाईल गाईज तुम्हाला जर आले इकडे तर. ॲक्च्युली इकडचे पेठ जे आहे ना त्यांची नावं आहेत भरपूर, आणि 2-3 रोड सोडले की एक पेठ चालू होतं. सो आपण आता नाना पेठ, आय मीन नाना हे असं आहे आणि मग पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ जसं तुम्हाला माहिती असेल. सो बेसिकली ह्याचा पिकअप पण एकदम भारी. अँड मला तो दादा म्हणला की तू ॲक्च्युली गाडी लाँग ड्राईव्हवर नको घेऊन जाऊ. इवन तो का म्हणजे मेन गोष्ट आहे याचं मॅकव्हील, कारण ती असं तो बोलतो की जास्त गरम झाल्यावर ती क्रॅक होते. सो मला ते थोडं जपायला लागणार आहे. अँड सेकंड थिंग म्हणजे ह्याचं जे लाईक इंजिन मेड आहे, तर ते इंजिन लाँग ड्राईव्हसाठी नाही आहे. गरम झालं की त्रास देते गाडी. असं आत्तापर्यंत मला तर अनुभवलं नाही आहे, म्हणजे अजून मला काय असं आलं नाही आहे. इवन दो मी 150-160 किलोमीटर गेलो, इवन दो 100 एका टायमाला, आय मीन 200 to 300 किलोमीटर मी ड्राईव्ह केलं आहे, तरी मला इतकं असं काय वाटलं नाही. बट ठीक आहे, एक्सपिरियन्स मॅटर्स गाईज, एक्सपिरियन्स मॅटर. बंद नसायला पाहिजे, बंद नसायला पाहिजे. ओके बंद नाही आहे. सो गाईज ह्याच्याकडे पण पार्ट्स, ओल्ड गाडींचे पार्ट्स भेटतात. दादा हिमालयनचं हे पाहिजे होतं मिरज, ह्याला लावायचे होते, नाहीतर स्टँडर्ड क्लासिक ते गोल आहेत ना, गोल दाखवा ना. RX 100, कावासाकी KB आणि आपले रॉयल एनफील्ड. सो मिररचा इयर खोलून दाख. मी बरोबर सांगितलं होतं त्याला उलट फिरवा. डन डन चालेल, थँक्यू. जय भारत. ठीक आहे, कोई बात नाही. नाव लेट्स गो. सो गाईज बेसिकली मिरर्स लावल्यात आणि थोडं अनकम्फर्टेबल फील होतं आहे. आय मीन खूप काय म्हणतात त्याला, मोठा हँडल वाटतो आहे आणि हेही खूप मोठं वाटतं आहे. लाईक मी काहीतरी विसरतोय बट आम्हाला आठवत नाही आहे. बट काय घ्यायचं आहे का, सो काय घ्यायचं आहे का मला आता आवरायचं आहे घरी जाऊन. परत ते गिअर घ्यायचं आहे मित्राकडून. म्हणजे उद्या फर्स्ट राईड आहे गाईज माझी, आणि त्या राईडसाठी मला ॲक्च्युली घ्यायला लागणार आहे. तर इट गुड अमाऊंट फॉर मिरर्स. कारण ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती मी पाहिलं तर ते 600 आणि 400 रुपयाला होतं. सो आय थॉट की जाऊन बघून येऊ ॲटलिस्ट कसं आहे कसं नाही. अँड इवन दो गॉट इट प्रॉफिटमध्ये मस्त मिरर.
सो गाईज आता डायरेक्टली जातो घरी, मग तिथं भेटूया आपण. कारण आता ब्लॉग मला जास्ती मोठा नाही करायचा आहे. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.